सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना वंदन करून मी गुरुपौर्णिमा का साजरी करतात किंवा गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे तुम्हाला सांगणार आहे. तर एकदा काय होतं, जो एकलव्य असतो तो द्रोणाचार्यांकडे जातो आणि म्हणतो की मला धनुर्विद्या शिकवा, पण ते नाही असं म्हणतात. ते अर्जुनाला धनुर्विद्या शिकवत असतात, पण ते एकलव्याला शिकवणार नाही असं म्हणतात. मग एकलव्य काय करतो, तो त्याच्या वनामध्ये जातो, द्रोणाचार्यांचा आहे असा पुतळा बनवतो व त्याच्यासमोर तो धनुर्विद्या शिकतो, सराव करतो व एक चांगला धनुर्विद्या शिकतो. मग पुढं काय होतं, कौरव आणि पांडव चाललेले असतात. जाताना एक कुत्रं भुंकत असतं. त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाचा त्रास हा द्रोणाचार्यांना होतो. त्यावर काय होतं, हा जो एकलव्य आहे तो मागून कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारतो. त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये बाण मारल्यानंतर काय होतं, तर तो कुत्रा भुंकायचा थांबतो. मग तो कुत्रा भुंकायचा थांबल्यानंतर द्रोणाचार्य म्हणतात याला इजा झाली असेल म्हणून त्याच्या तोंडातील बाण काढतात. तर त्या अशा पद्धतीनं बाण मारलेले असतात की त्याला इजा होत नाही. मग हे बाण कोणी मारले असं म्हणल्यावर एकलव्य पुढे येतो. द्रोणाचार्य म्हणतात मी कसा विश्वास ठेवू की तू इथं बाण मारलेले आहेत. तर तो दुसरा अशा प्रकारे बाण मारतो की एक फूल जे असतं त्यामध्ये तो बाण अडकतो आणि ते फूल येऊन द्रोणाचार्यांच्या पायापाशी पडतं. मग तो म्हणतो की सगळ्यात श्रेष्ठ धनुर्विद्या मला येते, मी सगळ्यात श्रेष्ठ धनुर्विद्या शिकलेला आहे. मग असं म्हणल्यावर द्रोणाचार्य म्हणतात मी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली आणि तू माझ्या पुतळ्यासमोर उभारून धनुर्विद्या शिकला, तर आज मी परीक्षा घेतो म्हणतात. आणि धनुर्विद्या कोणाला चांगली जमते यासाठी एक पोपट झाडावर बसलेला असतो, त्याला तुम्ही बाण मारायचा असं सांगतात. मग पहिला नंबर असतो अर्जुनाचा. अर्जुन जेव्हा तो बाण मारणार असतो तेव्हा त्याला द्रोणाचार्य विचारतात अर्जुना तुला काय काय दिसतंय. तर ते अर्जुन बाण धरून म्हणतो मला पोपट दिसतोय आणि कडेला फुलं आहेत, झाडं आहेत, असं काय काय दिसतं. मग एकलव्याला विचारतात द्रोणाचार्य तुला काय दिसतंय. एकलव्य म्हणतो मला त्या पोपटाचा डोळा दिसतोय. मग त्यावरून ह्यांना समजतं की धनुर्विद्येत पारंगत असणारा हा एकलव्य खूप धनुर्विद्या चांगल्या प्रकारे शिकू शकेल. माझ्यापेक्षा हुशार कोण पारंगत नाही असं द्रोणाचार्यांना वाटतं. ते म्हणतात मी याला शिकवलं नाही, मग मी अर्जुनाला शिकवले आणि माझा शिष्य अर्जुन आहे आणि अर्जुनाच्या पुढं कोणी जाता कामा नये म्हणून ते म्हणतात तू माझ्या मूर्तीपुढं ही धनुर्विद्या शिकलास, मग तुझं आद्य कर्तव्य आहे की मला गुरुदक्षिणा द्यायची. मग गुरुदक्षिणा देताना ते म्हणतात एकलव्य म्हणतो काय हवे गुरुदक्षिणा तुम्हाला. तर ते म्हणतात की तुझा उजवा बोटाचा अंगठा मला कापून दे गुरुदक्षिणा म्हणून. जर त्याने उजव्या बोटाचा अंगठा कापून दिला तर तो पुन्हा कधीच बाण चालवू शकणार नाही, म्हणून त्याला तशा प्रकारे उजव्या बोटाचा अंगठा मागितला होता आणि त्याने एका क्षणाचाही विचार न करता तो अंगठा कापून दिला आपल्या गुरूंना. आणि तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा, गुरूंचा आदर करण्याचा. आपल्याला वर्षभर आपले गुरु काहीतरी शिकवतात पण आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही, म्हणून आजच्या दिवशी त्यांना काहीतरी श्रीफळ, शाल असं देतात व त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात व तुमची आठवण कायम राहील असं म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि अशा प्रकारे ही गुरुपौर्णिमा साजरी करतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.